किती पटकन बघता बघता इथं मोदक तयार झालेत। तर बाप्पासाठी तुम्ही सुद्धा अगदी नवनवीन प्रकारचे मोदक बनवता का? तर मी सुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने पण अगदी पौष्टिक असे मोदक तयार केलेत। तोंडात टाकताच विरघळतील, शिवाय आपले बाप्पासुद्धा खुश होतील, इतके मस्त आणि टेस्टी सुंदर मोदक झालेत। तर चला मग तुमच्याशी मी रेसिपी शेअर करते। तर कढई गरम करून घेतले, याच्यामध्ये मी 1 चमचा भरून तूप घातले। तूप थोडंसं वितळल्यानंतर याच्यामध्ये मी पोहे घातले ती जे आपण नेहमी पोहे करण्यासाठी वापरतो तेच पोहे घातले ती। तर कोणते जाड पातळ असेल तर चालू शकतं इथं। तर आता हे पोहे चांगले कुरकुरीत होईपर्यंत मी या तुपावरती चांगले असे भाजून घेणार आहे। तर इथे बघा आता पोह्याचा रंग बदलला आणि छान असे कुरकुरीत पोहे झालेत। आता हे पोहे मी एका ताटामध्ये काढून घेते। तर त्याच कढईमध्ये मी इथं 4 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय। आपल्या घरातलं सुकं खोबरं असतं त्याच खोबऱ्याचा मी इथं किस करून घेतलाय। तर 4 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय। तर हा सुद्धा अगदी हलकासा भाजून घेते, खूप जास्त करपवायचा नाही, पण छान असा खमंग भाजला पाहिजे। तर इथे बघा मस्त असा भाजला गेलाय। आता हे सुद्धा खोबरं मी काढून घेते। त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। तर शेंगदाणे सुद्धा छान खरपूस होईपर्यंत मी भाजून घेते। तर खूप मोठ्या गॅसवरती मी हे करत नाही, अगदी बारीक ते मध्यम गॅसवरती हे सर्व मी भाजून घेते। तर शेंगदाणे सुद्धा चांगले असे खरपूस भाजलेत बघा। आता हे शेंगदाणे सुद्धा मी काढून घेते। त्याचसोबत आता इथे 3 चमचे मी तीळ घेतलेत, पांढरे तीळ। तर आता कढई चांगली गरम आहे, तर याच्यामध्ये तीळ अगदी पटकन भाजले गेलेत। तर बघू शकता कढईमध्ये किती उडायला लागलेत तीळ। तर आता हे तीळ चांगले भाजलेत, तर तीळ सुद्धा मी काढून घेते। आता इथं पोहे, खोबरं, तीळ, शेंगदाणे चांगलं खरपूस भाजले बघा। आणि पोहे चांगले कुरकुरीत होऊन द्यायचे, अजिबातही कच्चे ठेवायचे नाहीत, म्हणजे मऊ ठेवायचे नाहीत। आता इथं सगळं छानपैकी भाजून झालंय। तर आता आपल्याला इथं गॅसचा उपयोग न करता फक्त मिक्सरचं भांडं लागणार आहे। तर आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात अगोदर इथं तीळ आणि शेंगदाणे मी एकत्र वाटून घेते। तर किंवा मग तुमच्याकडे जर थोडासा वेळ असेल किंवा मग अगदी एकत्र वाटणं शक्य होत नसेल तर पोहे वेगळे वाटायचे, तीळ वेगळं वाटायचं आणि शेंगदाणे वेगळे वाटायचे। तीळ शेंगदाण्यासोबत वाटते, कारण म्हणजे तीळ जर नुसते वाटायचे गेले तर व्यवस्थित बारीक होत नाहीत, त्यासाठी शेंगदाणे आणि तीळ मी सगळ्यात अगोदर वाटून घेतले। तर खूप मस्त अशी पावडर करून घेतली तिळाची आणि शेंगदाण्याची। आता ह्याच्यामध्येच मी जे सुकं खोबरं आहे ते सुकं खोबरं आणि पोहे, तर हे सुद्धा मी याच्यामध्येच वाटून घेणार आहे। पोहे सुद्धा चांगले बारीक वाटून घ्यायचे। तर छान कुरकुरीत पोहे भाजल्यामुळे अगदी छान पावडर होते याची। इथे बघा आपलं शेंगदाणे, खोबरं, तीळ आणि पोहे चांगले मस्त अशी पावडर करून घेतले। तर बघू शकता इथे छान पावडर तयार झाले। आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घेतलाय, तर अर्धी वाटी आणि वरती 2 चमचे असा गुळाचा किस घेतलाय, म्हणजे बारीक करून गूळ घेतलाय। तर तुम्हाला इथं साखर आवडत असेल तर तुम्ही साखर सुद्धा घालू शकता। 1 पाव चमचा इथं वेलची पावडर घातले। आता हे सगळं परत मिक्सरला एकजीव करून घ्यायचं, हे सारण छान असं तयार करून घ्यायचं। इथे बघा मस्तपैकी हे सगळं सारण असं तयार झालंय, पौष्टिक सारण तयार झालंय। आता याचा आपण मोदक पण बनवू शकतो, छान लाडू पण वळू शकतो किंवा मग वड्यासुद्धा पाडू शकतो। तर एकाच सारणापासून आपण 3-3 पदार्थ बनवू शकतो इथे। तर आता सारण पण छान ओलसर आहे, तर ह्याच्यामध्ये आपण तुपाचा वापर अजिबात केला नाही किंवा दुधाचा वापर, पाण्याचा वापर कुठेच केला नाही। तर छान असं इथं सारण तयार झालंय। आता एक हा मोदकाचा साचा घेतलाय, तर या मोदकाच्या साच्यामध्ये पण खूप मस्त दाबून असं व्यवस्थित भरपूर असं सारण भरून छान असा भरीव मोदक तयार करून घ्यायचे। तर इथे बघा छानपैकी मी इथं सारण भरलं या साच्यामध्ये आणि मस्त असं तेल सुटलंय। तिळाला सुद्धा तेल सुटतं, शेंगदाण्याला पण सुटतं, खोबऱ्याला सुद्धा सुटतं। तर छान असं इथं मस्त असं तेल सुटलंय, त्याच्यामुळे सारण अजिबातही कोरडं नाही, मस्त असा ओलसरपणा आपल्या सारणाला आलाय। तर बघा इथे किती सुंदर असा मोदक तयार झालाय। तर याच पद्धतीने मी बाकीसुद्धा मोदक तयार करून घेते। जेवढे हे मोदक करायला सोपे आहेत तेवढे खाण्यासाठी खूप जास्त पौष्टिक आहेत, त्यासोबत चविष्ट पण आहेत। आणि रोज रोज त्याच पद्धतीचे मोदक खाण्याचा तुम्हाला सुद्धा कंटाळा आला असेल तर आपण जेव्हा बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असाल तर या पद्धतीने पोह्यापासून मस्त असे मोदक तयार करू शकता। तर बघा किती मस्त अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये हे मोदक तयार झालेत। दिसायला अगदी खव्याच्या मोदकासारखे दिसतात, लागतात सुद्धा मस्त, तोंडात टाकताच विरघळतील आणि आपले बाप्पा पण खुश होतील। तर चला मंडळी, तुम्हाला रेसिपी कशी वाटली? रेसिपी जरा जरी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल
तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून जरूर सांगा मला तुम्हाला मोदकाची ही रेसिपी कशी वाटली. तर इथे बघू शकता मस्त असा मोदक तयार झाले ना. आता आपण एक मोदक फोडून पण बघूया. किती मस्त मऊसूद असा मोदक तयार झालाय. किती छान, अगदी हात लावताच अगदी तोंडात टाकताच विरघळतील इतके मस्त मऊसूद मोदक तयार झालेत. तर चला मग अशी एकदा मोदकाची रेसिपी नक्की करून बघा. तर चला भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत.